हाय सर्वांना, बघा मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आहे रविवार आणि आज आमचा सांगोल्याचा बाजार. तर किती वाजले तो? बघा 1:30 वाजले. आम्ही कधी गेलतो? 11, 11:15, 11:30 आहे ना, 11:30च्या दर. हा, नीट एक टायमिंगच की, पण मी घड्याळ बघितलं नव्हतं. 11च्या पुढं गेलतो, मग नक्की 11:30 गेलतो का 11:15 गेलतो काय माहित नाही. तर आज आहे एकादशी. बघा पार तोंड सुकून गेले असं झालंय उन्हानं. इतकं भयंकर ऊन आहे ना. आम्ही आज लवकर गेलो कारण गाडी आमची सर्व्हिसिंग करायची होती. त्यामुळे मग यांना पण म्हणलं दुकान बंद करा आणि गाडी परत काहीतरी काम काढल. तर बघा शेंगदाणे खायला लागलेत आमची यांची पण एकादशी आहे. आणि आमचं लिकुड इकडे शाबू करायला लागले बघा. श्रावू शाबू आज बनवायला मम्मीसाठी, पप्पासाठी. एकादशी आहे आमची आज. आणि सकाळचं तिला रात्रीचं होतं थोडंफार, तिनं पण खाऊन बसले. तिला काय स्वयंपाक बनवला नाही, तिच्या आज तास होतं तिचं, त्यामुळं ती गेलती तासानं आली. कपडे वगैरे आम्ही दोघीने तिनं धुतली, मी वाळत वगैरे घातली छोटे, आणि मी लगेच गेली बा. कारण आम्हाला बाजार पण आणायचा होता. तर मंडई तर काहीच नव्हती, एवढी मंडई आणली. मस्त अशी ही काकडी आणलेली आहे. किंवा तुम्हाला म्हणजे समोरच्या कॅमेऱ्याने दाखवती काय काय आणले बघा. बीट आणलेलं आहे. आणि ही काय सांगा मला नक्की काय म्हणते त्याला? बीन्स का काहीतरी म्हणतात, बीन्स म्हणतात वाटतं ह्याला. तर ही आपण पार्सल वगैरे भाज्या घेतो ना, त्याच्यात ही जास्त असतं, जास्त प्रमाणात असतं ही. तर भरपूर महाग आहे. तर मी ह्यावेळेस पहिल्यांदाच आणले. आणि कशी भाजी करायची मी आता यूट्यूबला बघूनच करणार आहे, कारण मला पण माहीत नाही. आणि मस्त अशी भरिताला वांगी पण आणलीत बघा, मोठी मोठी 2-3 आणलेत. दोडका आणलाय. आणि मस्त अशी आपल्या शेतकऱ्यापासूनच बघा काकडी इतकी भारी आहे ना. तर अर्ध्यावरून परत आम्ही 1 किलो घेतली, कारण चांगली पण. आणि ती मावशी म्हणजे शेतकरी व्यापारवाले नव्हते. आणि ही काय म्हणते त्याला, बीट पण आणले आता श्रावूसाठी. कशी करते श्रावणी, टाकी थोडं अजून सगळ्यांना. तर बीट आणले कारण तिचा HP आहे कमी, तर वाढवण्यासाठी आणलंय. आता कशी करते काय करते, ज्यूस वगैरे करून पी श्रावू, सांगते तुला बघ. आणि ही पण टाक थोडंसं झाकाने, परत थोडं मीठ टाक. टोमॅटो आणले, आलं आणले, हिरवी मिरची आणले बघा, गवारीची शेंग आणले बाजारात. आता सगळं काढायचंच आहे. हा हो, फॅन तर आमचा काय एअर फॅन मनानच फिरायला लागलाय वारण. आर्टिंग लागले का काय बघा त्याला. आणि इकडे बघा श्रावूसाठी खास, आणि आम्हाला पण खावं वाटतं, पण तिच्या लईच आवडीचं आहे, त्याच्यामुळे ही म्हणजे चिरमुरा आणि हे आणले. फॅन खरंच फास्ट इतका का सुटलाय बघा की. का लाईट त्याला कुठं फॅन जोडलाय का काय. आणि इकडे बघा पालक भाजी आणलेली आहे, 2 पेंड्या. आणि 1-2 ठिकाणी वेगळी कोथिंबीर आणली. मनानेच बंद झाला परत फॅन. आणि 2 कोथिंबीरच्या पेंड्या. आणि मस्त अशी पण आपल्या शेतकरी म्हणजे शेतकऱ्यावाल्याकडनंच आणली. ही छोटीच आहे पण चवीला एकदम टेस्ट आहे ना, चांगली आहे भाजी. हा, आणि 10च्याच सगळ्या पेंड्या आहेत, त्या कुठलीच पासला नाही, काय नाही, जादा बी नाही. आणि ह्या 2 पालक. आणि ही कोणाला माहिती आहे भाजी सांगा. तर आमच्या आवडीच्या या उन्हाळ्यात माझी ही भाजी बघितली तर माझ्या पप्पाच्या मम्मीची आठवण, आजीची आठवण येते. लई छान करायची आंबाड्याची भाजी, लहानपणीची आठवण येते. तर मला आवडते बघा, आणि आमच्या सगळ्यांनाच आवडते केल्यावर. तरी आता करणार आहे म्हणजे उद्या वगैरे. आणि आमच्या श्रावूला फक्त नाही आवडत, पण आमच्या ह्यांना आवडती, मला आवडती, सगळ्यांना, आमच्या मम्मीला, पप्पाला, सगळ्याला आंबाड्याची भाजी आवडते. आणि उन्हाळ्यात तर आपण सुक्या भाज्या खातो, त्यामुळं ह्याच्यात मस्त असं ही भाजून कुटायचं, ह्याच्यात कांदा वगैरे घालून परतायचं. आणि आंबूस भाजी असते ही. कोण कोण खाल्लंय आणि आणून कोण करते सांगा नक्की ही. तर असा आहे बघा आमचा आजचा मंडईचा बाजार. कांदे वगैरे मम्मीने दिलते, मम्मी कामाला जाते तिथं, त्यामुळं कांदा काय आणलं नाही तर. आणि ही काय आणले, आपलं खारं शेंगदाणा आणले तर खायला आज उपवासाचं. आणि बघा रस आणला होता उसाचा तिथून श्रावूसाठी पार्सल. आम्ही तिथं खाऊन पण आणलं, पिऊन पण आणला होता, तरी पण आम्ही इथं पिलो. पण श्रावूला काही आवडत नाही त्यामुळं. तर आता असं चालू आहे शाबू आमच्या लिकीचा करायचा, बघू कसं करायला लागले. मीठ टाकलं, दार बघा कसं गेले. जरा झाक बाळा. तर बघा कसं उन्हाचा रक्षा पडलेला आहे, आमच्या गाड्या उन्हातच तळायला लागलेले. बाळा हलवू का, सर हलवते. तर बघा सावून सगळं ऍड केलं मिक्स. फक्त आता मोठा कर गॅस जरा. आणि नाही करपत सर तू आता तेल टाकू, मीठ टाकू. तर असं आहे बघा, या शाबू खायला तुम्ही पण. जरा ह्याच्यात तेल टाकलं
थोडासा अजून कूट टाकला नंतर. हा पण मला माहित नाही हो कशामुळे याच्या शेंगा करायच्या. आवडतात भाज्या उन्हाळ्यात तर खरं सुक्या भाज्या सगळ्या. आणि गवारीची शेंग पण इतकी महाग आहे बा. आपण चुकलो आहो. तिथं 40 ना गवारीची शेंग होती आणि कवळी इथं घेऊन काय. आज बघा आता ही शाबू अशी काकडी आणि शेंगदाणे खारे असं आहे आज फराळीचा बेत. तर केळ वगैरे नाही आणलं तरी पण नाही, केळं आणायची तिथं असते दिवशी त्यामुळे केळं नाही. तर बटाटा शिजतोय वापरतोय शाबू पण सगळंच होते आणि मग खायचं. तर या तुम्ही पण खायला शाबू. बघा 2 वाजले आज शाबू खायला. झालाय बघा शाबू. जरा पाणी जास्त झालं त्यामुळे चिटकायला लागलाय. तर वापरलाय तर चांगला. आणि इकडं काकडे मिटली मस्त अशी चिरून घेतले आणि मस्त आता मीठ टाकून आम्ही खाऊन घेतो शाबू. या तुम्ही पण खायला. तर बघा भाजी निवडायला बसले. जरा दुपारी आराम केला आणि आता वाजले तर 6 पावणे 6 वाजले. की पावणे 6 वाजले. श्राव बसली इकडं अभ्यासाला. चला म्हणलं आपण पण भाज्या ठेवलं सगळं तिकडं. भाज्या वगैरे भाज्या म्हणजे आपलं काय म्हणते टोमॅटो वगैरे भेंडी असं आणलेलं, वांगी भरितासाठी असं ठेवलं. आणि हे जे काय निवडायचं होतं ते निवडायला घेतलं. तर इकडं आंबाड्याची भाजी निवडून ठेवली. आता उद्या आंबाड्याची भाजी करणार. मेथी निवडली, कोथिंबीर निवडली. तर बघा असा शूट घ्यायला चालू केला. व्हिडिओ शावून कॅमेरा धरला तोपर्यंत एक आजोबा आलतं. त्यांना त्या आयुष्यमान कार्डाचं म्हणजे द्यायचं होतं त्यामुळे आलतं. मग लय वेळ बसलं बघा. चहा पाणीही केला त्याच्यामुळं मग मी काय व्हिडिओ घेतला नाही त्यांचा. त्यांना चहाही केला. अजून बोलत बसले. म्हाताऱ्या माणसाला काय 2 शब्द बोललं केलं का तेवढंच त्यांना समाधान वाटतं. त्यामुळे मग उठलंच नाही ती. त्यातच अर्धा पाऊण तास गेला बघा. आता झाले मी बोलत बोलत त्यांना गवारीची शेंगी निवडली आणि कोथिंबीर पण 2 प्रकारचे. एक अशी वेगळी फुलं आलेली आहे ती, एक शिवडीच आहे आणि एक अशी एवढीचीच आहे पण त्याला लय पान आहे ती. असं झाले. ही काय बीन्स आहे म्हणते त्याला बघा. मला पण माहित नाही, तुम्ही सांगा एकदा. आता ही भाजी कशी बनवायची बघून, कारण मग उद्याच्याला बनवायची युट्यूबला बघून. झाला का नाही तुमचा चहा वगैरे? तर माझं पण शेंगीत की नाही बरं एक पण खायची होती. दुसरीकडे भरपूर कवळी होती तरी पण पहिल्यांदा घेतल्यामुळं बघा परत काही नाविलाज झाला. तर एवढा ढीक पडला. आता टाकायची पंचायती डेट, कारण आम्हाला कचऱ्याचा लय प्रॉब्लेम आहे टाकायला. तर चला मग वाजले बघा 6:15 वाजत आले. काय आले भाजी निवडत थोडीफार म्हणजे झालं सगळं आहे ना स्टॉक. आता हे म्हणजे ज्यावेळेस करायचं त्यावेळेस निवडायचं. तर आज संध्याकाळचं स्वयंपाकाला आहे भगर आणि आमटी. बघर आणायच्या. हा भगर आणायची पप्पाकडनं जाऊन. पहिली होती त्यावेळेस केली मागच्या ह्याला. आणि श्रावणचं आहेत उद्या 9वीचे पेपर उद्यापासून चालू. तर आता पेपरच्या तुम्ही पण सगळ्या शुभेच्छा द्या मावश्या. मित्राला आमचा पेपर सोपा जाओ, चांगला लिहू पेपर आहे ना श्राव. पेपर चांगला लिही काय. होय. उद्या आहे मराठीचा आणि परवा हिंदी. असं आता किती तारखेपर्यंत पेपर? 26 का 27 तारखेपर्यंत. 27 पर्यंत. तिथनं सुट्टी आहेत का शाळा? मध्ये ना 2-4 दिवस सुट्टी येत्या. परत शाळा आहे 31 तारखेपर्यंत सुट्ट्या. परत 1 तारखेपासून तास. हा मग सुट्ट्या लागल्या तीच की. हा परत तास 3-4 दिवस तर राहते. हा परत 2-4 दिवस सुट्ट्या आणि परत 10वीच तिचं आता चालू झालं वर्ष बघा धावपळीचं. आणि तिथून मग आता 1 तारखेपासून 1 एप्रिलपासून तास आहे. तर असं आता आहे शेड्यूल. लय अवघड आहे. आता अभ्यास कर चांगला काय. होय. आता दिवस मावायला लागलाय बघा. तरी पण किती असं 6:15 वाजले तरी किती उजेड आहे. नाहीतर थंडीत 6:15 म्हणलं का अंधार पडतो 5:30च्या दरम्यानच. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच कमेंट करून. तर चला मग बाय सर्वांना.